Once again, very, very warm welcome in this morning meditation. सर्वांनी लक्षात घ्या. सर्वांनी पुन्हा एकदा मी जे बोलत आहे त्यावर पूर्ण फोकस करा. जेव्हा जेव्हा तुम्ही जो लास्ट आपला मेडिटेशनचा पॉईंट आहे, जेव्हा मी तुमच्या सर्वांना सांगत आहे की आपला ऑरा फील करा. व्हाईट लाईट, ग्रीन लाईट, त्यानंतर पर्पल लाईट. तर तुमच्या सर्वांना एक गोष्ट लक्षात घेणे आहे, त्या मोमेंटवर तुमचे पर्सनल अफर्मेशन चालले पाहिजे. जेव्हा तुम्ही व्हाईट लाईटला इमॅजिन करत आहे त्यावेळेस, येस, आय एम कॉन्फिडंट, आय एम, आय हॅव करेज, आय हॅव स्ट्रेंथ, आय हॅव डिवाइन एनर्जी, आय हॅव स्ट्रॉंग विल पॉवर. मी जो संकल्प करतो तो माझे पूर्ण होत आहे. माझं शरीर माझ्या संकल्प पूर्तीसाठी सहायता करत आहे. माझं मन, माझे विचार, सगळेचे सगळे माझे गोल्स पूर्ण करण्यासाठी एकाच दिशेने धावत आहे. मला डिवाइन एनर्जी मिळत आहे, डिवाइन गायडन्स मिळत आहे. मला जेव्हा जेव्हा मी कन्फ्युज होतो तेव्हा तेव्हा मला नॉलेज येते, गायडन्स येते, मला सपोर्ट मिळते, मला नॉलेज मिळते, स्ट्रेंथ अँड करेज मिळते. जेव्हा तुम्ही ग्रीन लाईट इमॅजिन करताय, आर्किंजल राफेल आहे, आय एम हेल्दी, आय एम हेल्दी, आय एम हेल्दी, आय एम कम्प्लिटली हेल्दी, आय एम फिट अँड फाईन, माय बॉडी इज कम्प्लिटली फिट, आय हॅव फिजिकल स्ट्रेंथ, आय हॅव मेंटल स्ट्रेंथ. Each and every part of my body is working properly. Each and every cells, each and every organs in my body are working properly for their nature. मी पूर्णपणे स्वस्थ आहे. My body is completely in alignment. मी पूर्णपणे माझं स्ट्रक्चर परफेक्ट आहे. त्याच्यानंतर रॉयल पर्पल लाईट, आय एम सेफ अँड सिक्युअर, आय एम सेफ अँड सिक्युअर, आय एम सेफ अँड सिक्युअर, आय एम completely protected, I am completely protected, I am completely protected. The divine energy, Archangel Michael, God and goddesses are all protect me. All angels give me protection. I am under the protection shield. I am under the divine shield. मला या जगात कोणतीच निगेटिव्ह एनर्जी माझ्या बॉडीमध्ये प्रवेश करू शकत नाही, माझ्या माइंडमध्ये प्रवेश करू शकत नाही. कोणतीच नकारात्मक ऊर्जा मला माझ्या ध्येय प्राप्तीपासून रोखू शकत नाही. आय एम कम्प्लिटली सेफ अँड सिक्युअर. गोल्डन लाईट ओ डिवाइन मनी, गोल्डन एनर्जी, माझा ऑरा वाढत आहे, मनी वाढत आहे, ट्रिमेंडस वेल्थ, ट्रिमेंडस अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, सक्सेस, नेम, फेम, अबंडन्स वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे. डिवाइन ग्रेस मी रिसीव्ह करत आहे, अबंडन्स रिसीव्ह करत आहे, प्रॉस्पेरिटी रिसीव्ह करत आहे. आय एम कम्प्लिटली abundant, wealthy, prosperous person. I am safe and secure, completely protected. I am healthy, fit and fine. I am, I have my inner self, strong inner self. I have my willpower, strength and courage. Thank you, thank you, thank you. अशा प्रकारे जेव्हा हे स्टेप चालते ना, तर त्याच्या मधात तुम्हाला पण चॅन्ट करायचं आहे, निवड ऐकायचं नाहीये. नाही तर बस ऑडिओ चालून राहिलाय आणि तुम्ही ऐकून राहिले, ऐकून राहिले, ऐकून राहिले आणि समजत काहीच नाही. असं बिलकुल झालेलं जमणार नाही. ठीक आहे, तुम्हाला पूर्णपणे ह्या मेडिटेशन मध्ये आतमध्ये उतरणे गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. ओके, खूप गरजेचं आहे ना. मला आज फील झालं की मी हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. तर याच्यावर पूर्ण लक्ष द्या. मी काय बोलत आहे, मेडिटेशन काय चालत आहे, त्याच्याकडे जास्त ध्यान द्यायची गरज नाहीये. त्या मेडिटेशन मध्ये तुम्ही काय विचार करून राहिले है ना, तुम्ही
काय फील करत आहे, तुमच्या आतमध्ये काय चालत आहे. इकडे मेडिटेशन चालत आहे, तिकडे तुम्ही तेच बिमारी, दुखणे, विचार, प्रॉब्लेम, कसं होईल, मनी लॉस झाला, असं झालं, तसं झालं, घरात बायको नवऱ्याचं भांडण झालं, लेकरं ऐकत नाही, कर्ज फेडायचं आहे, बॉस ऐकत नाही. हेच जर जनरली चालत असं, तर एवढी मोठी डिवाईन एनर्जी तुम्ही बोलवत आहे, डिवाईन गुरूंना बोलवत आहे, एंजल्सला बोलवत आहे. जर त्यांनी तथास्तु म्हटलं तर काय मॅनिफेस्ट होईल याच्यावर पहिले विचार करा. माहित पडलं, दादाच्या मेडिटेशन मध्ये बसलो, मॉर्निंग मेडिटेशन मध्ये बसलो, जीवन चांगलं वाटत आणखी बरबाद करून आलो. कारण की तुम्ही मॅनिफेस्ट तथास्तु टाइमवर जर तुम्ही निगेटिव्ह मॅनिफेस्ट करून राहिले, काही गॅरंटी नाही आहे तुम्ही काय आशीर्वाद घेऊन जाल म्हणून. म्हणून खूप फोकस राहा. तुम्हाला परमिशन दिली आहे झोपाची, लाईफ टाईम झोपाची परमिशन नाही दिली आहे. बिमार आहे तेव्हा झोपा. खूप वर्क केला आहे, रात्री 12-1 वाजेपर्यंत जागले आहे, ठीक आहे, लेटच लेटच साधना करा. तुम्ही नवीन नवीन आहे, तुम्हाला समजत नाही, मांड्या दुखते, कंबर दुखते, ठीक आहे, लेटून साधना करा, चेअरवर बसा. लाईफ टाईम साठी ही परमिशन नाही आहे. जर सुधारायचं आहे, जर तुम्हाला सुधारणे आहे, लाईफ मध्ये काहीतरी अचीव करून दाखवायचं आहे, तर पेन तुम्हाला स्वीकार करावा लागेल, तेव्हा प्लेझर लाईफ मध्ये एंट्री करेल. पेन अँड प्लेझर सोबत चालते. पेनचा कोटा पूर्ण झाला, प्लेझरचा कोटा 100% तुमच्या जीवनात येणार आहे. समजून घ्या. ह्या एनर्जीला, ह्या मोमेंटला समजून घ्या. कॉन्शियस राहा, अलर्ट राहा, चार्ज राहा. मॅनिफेस्ट होण्यासाठी वेळ लागत नाही, फक्त अलाइनमेंट लागते. माइंड बॉडी सिंक्रोनायझेशन जसं झालं, तुमचे प्रत्येक आणि प्रत्येक वाक्य ब्रह्मवाक्य आहे. तुम्ही उचललेला प्रत्येक पाऊल तुमची पूर्व दिशा आहे. तुम्ही जे म्हणाल ते होते. ओके. तर चला, आजचं सेशन खूप बढिया झालं. खूपच खूप सुंदर एनर्जी आज फील केली मी. रिअली आर्केंजल मेटाट्रॉनला पण फील केलं. माहिती आणखी काही दुसऱ्या एनर्जी पण होत्या. मी जेव्हा इन्व्हाइट केलं ना, तेव्हा एक 3 जण असे आले, 3 आले का 4 आले मला नाही माहित, पण असे पर असे असे काहीतरी इमेजेस माझ्या समोर आल्या, जसं नाही का आपण इथं घोंगडा अंगावर घेऊन ठेवतो, असं स्कार्फ बांधतो, फक्त चेहरा ते वरून पूर्ण झाकलेला. असे 3-4 जण आले आणि पूर्ण माझ्या बॉडीला हिलिंग देणं सुरू केली. खूप वॉव फिलिंग आली आज. पहिल्यांदा असं वाटलं कोणतरी आलं ना, खूप ग्रेट फिलिंग आली मला तर चला, सर्वांना लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. तुम्ही काय फील केलं आज, थोडे आपले अनुभव शेअर करा, प्लीज शेअर करा. कोणापासून सुरू करू? हम्म, सर मी करू सुरुवात. विकी सर, बोला बोला बोला, बिलकुल बोला. हॅलो. हा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर, व्हेरी गुड मॉर्निंग. सर मला आज ना जेव्हा ते थोडंसं एकीने बेंबीच्या वरती मी जेव्हा हात ठेवला आणि आपलं व्हायब्रेशन सुरू झाले, तर सर तिथे मला असं ती जागा गरम झाल्यासारखी वाटली. हॅलो. बोला हा. बोला. गरम झाल्यासारखी वाटली. त्याच्यानंतर काहीतरी वेगळं स्पंदन येत होते आतमधून, जेव्हा छान ते आहे. मंत्र चालू होता. आणि जसं जसं ते वरती येत गेलं आणि फायनली जेव्हा ते म्हणजे एक डीप मेडिटेशन मध्ये गेल्याचा असा एहसास झाला मला. आणि समथिंग आय एम फाइंडिंग आउट ओव्हर देअर, म्हणजे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न चालू होता, काहीतरी असं वेगळं दिसण्याचा प्रयत्न चालू होता. तर असं काहीतरी असं जसं सूर्यप्रकाश होतो ना, तर तो जो ओरा दिसतो आपल्याला सूर्यप्रकाशचा, तर त्या हम्म. काइंड ऑफ असं दिसायला सुरुवात झाली होती. आय एम व्हेरी हॅपी की तो नजारा खूप सुंदर होता, कारण की वाव. जो मला दिसला. तर इट्स इट्स म्हणजे इफेक्ट हळूहळू अजून चांगला होतो आहे तो. छान आहे सर, छान आहे. काही नाही, नॉर्मल आहे हे सगळं, ते अनुभव यायलाच पाहिजे.
मणिपूर चक्राचं जागरण झालं म्हणू किंवा तिथे एनर्जी फ्लो झाली, त्याची ती इम्पॅक्ट आहे. ठीक. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. ऑलवेज ब्लेस यू. ओके. योगेश कुमार. योगेश सर, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. गुड, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. सर, माझ्यासोबत काल असं घडलं. काल मी नवग्रह करत होतो, साधना. तर जेव्हा मी मूलाधार चक्रावर हात ठेवला, तर मला असं फील झालं की वरतून एक रेड फ्लेम, जस्ट लाईक अ फ्लेम, जे आग, हा. हम्म. ती माझ्या हातातून पूर्ण इकडे चालली आहे. कुठे? मूलाधार चक्रावर, आतमध्ये. अच्छा. हा. आणि माझं शरीर असं गरम झालं, खतरनाक. म्हणजे असं इतकं गरम झालं हम्म. की सांगू नाही शकत. म्हणजे आजपर्यंत इतकं असं कधी नाही झालं. मी म्हटलं काय होऊन राहिलं, काय होऊन राहिलं. मग तेव्हा जेव्हा जे संपलं, तिथून मग मी जेव्हा अच्छा. बुधग्रहावर आलो, तेव्हा बॉडी नॉर्मल झाली. म्हणजे गरमाहट जे आहे, जसं आपण एका आगीच्या जवळ जातो, तो कसं एक गरमाहट होते, तर तसं झालं. आणि मग बुधग्रहावर गेलो, तर मग एकदम नॉर्मल झाली. आणि आज जेव्हा तुम्ही ते हे देत होते शील्ड, प्रत्येक याचे, हा. व्हाईट शील्ड, ग्रीन शील्ड, पर्पल शील्ड, तर जेव्हा जेव्हा हम्म. व्हाईट वेळेस मला असं जाणवतं की आर्चेंजल माझ्या समोर उभी आहे, आणि ती माझ्या छातीमध्ये तिने हे केलंय प्रवेश. प्रत्येक एंजलनी आज माझ्या बॉडीमध्ये प्रवेश केला, वा. प्रत्येकच्या वेळेस. वा. मी ऐकूनही राहिलो सर. हा. खूप थर्ड वर एनर्जी फील होऊन म्हणजे राहिली. प्रत्येक वेळेस त्या खरंच झालं आहे हे. बॉडीमध्ये आज तर खूप त्यांनी डिवाईन त्यांनी झालेलं आहे. रेडी केली. मग दुसरी एंजल आली, ती पण तिथेच होती. पहिली पण दुसरी आली, तिने पण सेट केली. तिसरी आली, ती पण तिथेच होती, तिने पण रेडी केली. वाव, वाव. तिने सोबत. एंजल्स अशाच आहेत. जितकी प्युअर बॉडी, प्युअर सोल, प्युअर ऑरा राहील ना, तितक्या धावून धावून येणं सुरू करेल. जबरदस्त सर. लॉट्स ऑफ श्रीमंत लव्ह अँड श्रीमंत. ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. ऑलवेज ब्लेस यू. आणि 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 एक ऑलवेज गोष्ट, ब्लेस यू. की जे मेटाट्रॉनचं साईन आहे ना, हा. ते साईन माझ्या घरी आहे. अच्छा. माझ्याकडे ग्राउंड प्लेट आहे, ब्लॅक प्लेट ना, त्या ब्लॅक प्लेटवर मेटाट्रॉनचं साईन आहे. आणि ते कितीतरी दिवसापासून आहे. म्हणजे इट्स, काय म्हणू शकतो हा. त्याला आपण, बरोबर आहे. miracle म्हणू किंवा कोइन्सिडन्स म्हणू. तुम्ही जसं सांगितलं तसं मी ते उचलून बघितलं, सेम एक्झॅक्ट सेम, सेम सेम सेम. हा. लगेच मी बढिया. ग्रुपवर फोटो टाकू शकतो. चालेल. चालेल सर. मिरॅकल, मिरॅकल. ओके. मिरॅकल. वाव. थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. चला. तुम्ही लेफ्ट होऊ शकता सर आता. हो, हो. चेतन सोनावणे, नवीन व्यक्ती आहे. थोडं बोला. कोण आहे? इंट्रोड्यूस करा स्वतःला. अं, कोण आहे, कोण आहे, कोण आहे? कल्याणी गाडगे. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग दादा. कल्याणी ताई. खूप छान वाटलं, फ्रेश वाटलं. आणि आज मला ना नेमकं दादा आठवून नाही राहिलं, पण होतं काहीतरी फील केलं मी. मला एक गोष्ट अशी क्लिक होती की माझ्या समोर तुम्ही होते की कोण होतं माहित नाही, पण मी ना असं फील केलं की म्हणजे कोणीतरी आहे. पण मला ओके. असं वाटलं की मी तुमच्या समोर बसलीये किंवा तुम्ही माझ्या समोर बसले, असं काहीतरी होतं ते. मला असं क्लिअर क्लिअर नाही आठवून राहिलं काय होतं तर. पण त्याच्यानंतर मग मी एकदम डीप मध्ये गेली होते. ठीक आहे. आणि म्हणजे जी साधना तुम्ही दिली ती करते आहे ना, तर आता मला पहिल्यासारखं काहीच होत नाही आणि छान वाटत आहे एकदम. म्हणजे अ, झोप पण प्रॉपर आहे. जो त्रास होता स्टार्टिंगला तो नाही आहे आता. आणि म्हणजे आणि हा दादा, काल अजून ना एक सांगायचं राहिलं. जेव्हा ती साधना करत होती ना, तर माझ्या पाठीच्या एका साईडला म्हणजे उजव्या साईडला
आपण म्हणू शकतो की हार्ट चक्राच्या थोडंसं खालच्या साईडला असं एकाच पॉइंटला असं खूप हार्ड असं फील होत होतं, म्हणजे दुखत होतं ते खूप जास्त. हा आणि हा. ते तुम्ही सांगितले इमॅजिन करायचं ते रिमूव्ह झाली पाहिजे आपली पूर्ण निगेटिव्हिटी ब्लॅक जे ना, मी ते करत होते पण ते तिथे जाऊन स्टक झालं होतं. पण हळूहळू हळू नंतर म्हणजे साधना जवळपास 5 मिनिटावर आली असेल तेव्हा ते रिलीज झालं. टायमिंग कोणता म्हणजे होता? अं, संध्याकाळी टायमिंग नक्की नाही आठवत मला, तरी 9 साडे 9च्या नंतर असेल. बरं, ओके, ठीक आहे. हा, आणि आता तो पेन नाहीये मला, म्हणजे सकाळी जाणवायचा ना मला नेहमी ते करताना, तर हम्म. तो पेन नाही जाणवला मला आज. आता बघा याला मी कोइन्सिडन्स म्हणू की तुम्ही म्हणाल की दादा तुम्ही आता मौके पे चौका मार रहे है ना, असं नाहीये. तसा माझा स्वभाव पण नाहीये. पण तुम्हाला सांगतो, काल तुम्ही ग्रुपवर जर माझा मेसेज बघितला तर मेसेज कधी मी तुम्हाला सांगतो. मेसेज किती वाजता टाकला? ग्रुपमध्ये मेसेज टाकला मी 10:17 ठीक आहे. तर मी जवळपास आहे ना हा. 10:10 तेवढ्यात किंवा फिलिंग आलं, आणि 10 वाजताच्या हम्म तेवढ्यात सडनली माझी बॉडी खूप भयंकर गरम झाली. एकदम अति गरम झाली. थोडस मी हम्म हम्म हम्म. अं, उग्र बोललो पण वाईफ सोबत. त्या त्या दोन हम्म. मिनिटामध्ये एकदम मी असं म्हणजे अंगार झाली ती. आणि मी तुम्हाला आठवत असेल, मी जेव्हा मी फर्स्ट टाइम साधना दिली तेव्हा मी तुम्हाला काय म्हटलं होतं की मी बोलत आहे, तुम्ही काय फील करून राहिले, रिलॅक्स फील करत आहे का? म्हटलं हो. मी तुम्हाला जर शब्द आठवत असेल, मी हे म्हटलं होतं हो की एक काहीतरी वस्तू माझ्या डोक्यातून माझ्या लेफ्ट किंवा राईट हँडच्या साईडने छातीच्या खाली गेलेली आहे. हो हो हो, आठवते बरोबर मला. आहे. 3-4 दिवसापासून मी तकलीफ मध्ये पेन मध्ये आहे. सडनली काल असं झालं, एकदम माझ्या लेफ्ट शोल्डर म्हणजे चेस्टच्या खालची जी जागा आहे, एकदम आपण म्हणतो ना मणक्याचा एकदम खालचा भाग, बॅक साईडला हा. एकदम तिथे स्टक झालं, एकदम स्ट्राईक झालं जोरात. आणि मी गरम तर झालोच होतो. काय झालं काय नाही, एकदम स्ट्राईक झालं. मी असं लेटलोच होतो, उठून बसलो आणि जस्ट माझी बॉडी मूव्ह करणं सुरू केली. कट 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 पूर्ण हड्ड्या मोडणं सुरू झाल्या. आणि जिथे तो पेन होता ना तिथून कटकन आवाज आला, खांद्यातून आवाज आला, इथून आवाज आला, मानेतून सगळीकडे कडक 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 कडक. म्हणजे अशा एकही जॉईंट नव्हता जिथून आवाज नसून आला. त्या 2 मिनिटात माझी अख्खी बॉडी रिलीज झाली. आणि मी माझे वर्ड काय होते माहिती आहे? फर्स्ट वर्ड, जी एनर्जी माझ्या बॉडीमध्ये आली ती अंगार पाहून पळून गेली. आणि ग्रेट. मी तुमचं नाव नव्हतं घेतलं बरं. तुरंत माझी वाईफ काय म्हणते, मग आता त्या ताईला चांगलं वाटण काय म्हणते. अनबिलिव्हेबल. बरोबर आहे. तर हा. बघा, तिला काही समजत नाही पण तिला एवढं माहित आहे की त्या दिवशी यांनी सांगितलं होतं काहीतरी आलं आणि आज ही सांगत आहे काहीतरी गेलं. तिने पटकन तुमच्यासोबत रिलेट केलं आणि आज तुम्ही अनुभव सांगत आहे. तर हा कोइन्सिडन्स नाही आहे, नाही, है ना? बरोबर. काहीतरी एनर्जी तुमच्याकडून रिलीज झाली म्हणा, आणि ती माझ्याकडून पण हम्म रिलीज होऊन गेली, किंवा माझ्याकडून रिलीज झाली ती तुमच्याकडून रिलीज झाली. गिव्ह अँड टेक पॉलिसी हम्म. पूर्ण झाली. पूर्ण. कारण समजलं स्टार्टिंग म्हणून. जेव्हा सुरू केलं ना मी, तेव्हा काहीच नव्हतं मला, काहीच असा त्रास नाही, काही नाही, काही नाही. पण मग मधात जेव्हा फक्त 5-10 मिनिट राहिले असेल त्या हम्म, साधनेला संपायला, तर याला बस त्या पिरियड मध्ये तो त्रास जाणवला होता मला. आणि चालते, काही पूर्ण हरकत ते नाही. टक झालं होतं तिथे आणि निघालं नंतर. छान आहे, छान आहे. अशीच साधना करत राहा. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. गॉड ब्लेस यू. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. ब्लेस यू. चला, आता कोण बोलते? दादा मी लेफ्ट होऊ का? मला हो तयारी हो, करायची चालते. उद्याची. हो. चेतन सोनवणे कोण आहे, प्लीज इंट्रोड्यूस करा. किंवा तुम्हाला, हा, बढिया. गुड मॉर्निंग सर, बोला. मॉर्निंग सर. चेतन सोनवणे हे रवी वर्माजींनी इंट्रोड्यूस केलं होतं मला मागे. आज ओके. बहुतेक शनिवारी झालं होतं आणि संडेला ऑफ होतं आणि मंडेला मी ऑब्सेंट होतो. आज आलोय. अच्छा, ठीक. तर छान आहे. कसं वाटलं सर तुम्हाला सेशन?
तर मेडिटेशन करायच्या वेळेस भरपूर सारे निगेटिव्ह थॉट्स येतात ठीक आहे. आणि ज्या तो गोष्टी नाही करायच्या त्या गोष्टी वारंवार येतात. ते होत राहील. तो काही मुद्दा नाहीये. आणि जसं जसं आपण म्हणतो हा चक्र येत आहे, तो चक्र, कधी कधी वाटतं की सारे चक्रच बिघडले आपले. ते ते बरोबर तर आहे. राहीलच. ठीक आहे. म्हणजे त्यामुळे फील भरपूर तर साऱ्या झालं ना. गोष्टी बस महत्वाचा मुद्दा आहे, आपल्याला फील झालं. आपले फील होत प्रॉब्लेम्स आपल्या आहेत. लक्षात येतील. ठीक आहे. आपण तुम्ही स्वतः कंटिन्यू करा सर. कंटिन्यू करा. हो, हे जे काही प्रॉब्लेम्स आहे ना, हे सगळे ऑटोमॅटिक रिलीज होते है ना. सध्या पाणी ठीक. खूप जास्त व्हायब्रंट आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपला चेहरा दिसून नाही राहिला. या दिवशी पाणी शांत होऊन जाईल. ऑटोमॅटिक सगळं चित्र स्पष्ट होऊन जाईल. निगेटिव्हिटी पण स्पष्ट दिसेल, पॉझिटिव्हिटी पण दिसेल, पास्ट पण दिसेल, फ्युचर पण दिसेल, तुमचे गोल्स पण दिसणार. तुम्ही स्वतःहून सगळ्या गोष्टीला टॅकल करून, अवॉइड करून पूर्णपणे तुमच्या गोलवर फोकस सुद्धा होऊन जाल. ऑटोमॅटिक सगळं होते. फक्त चित्र क्लिअर करायसाठी ते पाणी जे आहे ना व्हायब्रंट, त्याला शांत करणे आवश्यक आहे. आपल्या आरशावर बसलेला धूळ काढणं आवश्यक आहे. बस एवढंच आपल्याला करायचं आहे. बाकी सगळं नेचर ऑटोमॅटिक करून देते. ठीक आहे. ठीक गॉड आहे. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. कंटिन्यू करा. जी. चला आता बोला पटपट पटपट. ज्यांना वाटते साक्षी ताई, कसं वाटलं काल मी बोललो तुमच्यासोबत? गुड मॉर्निंग दादा. अच्छा, राजेंद्र सर. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. सॉरी, काल मी प्रवासात असल्यामुळे सेशन अटेंड नाही करू शकलो. नाही थोडस नाही, सुरू. काही करत नाही. कालचं सेशन वाया गेलं तसं. हा हा. काल मी ते तुमच्यासोबत तिकडे त्यांना भेटायला गेलो होतो. अच्छा अच्छा. हा हा. त्यांनी आता कशी थोडस आहे त्यांची तब्येत? रिकव्हरी चालू आहे. चांगल्यापैकी रिकव्हरी चालू आहे. अच्छा. बऱ्या अजून सध्या त्या आयसीयू लाच आहेत. बरं आहेत, रिकव्हरी बरी आहे. त्याच्यानंतर सेशन नंतर एकदा डिटेल्स बोलतो मी तुमच्यासोबत. बरोबर. नाही, हम्म. मला आठवण आली तेव्हा तेव्हा मी हिलिंग करतच आहे त्यांच्यासाठी. मी हा माझ्या हा. सरांना पण विचारलं. ते म्हणे तुमचं मन काय म्हणते? म्हटलं माझं मन हिलिंग करायचं म्हणते. तर सोडा म्हणे ते विचार सगळे. ऑरा हम्म चेक हम्म करा, हम्म. हे करा, ते करा. जस्ट हिलिंग सुरू करून द्या म्हणे तुमच्याकडून. बरं बरं. म्हटलं ठीक चालतंय. आहे. तर मी तेव्हापासून सुरू करून दिलं. हो. आणि ते एक जाणवलं मला, मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो, मला हम्म. एकदम असं झटका मारल्यासारखा झाला. हा. ते आपण म्हणतो ना, एखाद्या नकारात्मक ऊर्जा जशी असते, बरोबर. त्यानंतर मी थोडा वेळ बसलो तिथे. नंतर घरी आल्याबरोबर सगळ्यात आधी हातपाय धुतलेत. तिथे दुसरे आमचे साडू आहेत, मेवणे आहेत, त्यांच्याकडे गेलो. आल्यावर हातपाय, माझ्या गाडीत कापूर आणि निलगिरी तेल असते, आल्याबरोबर गाडीत ते घेतलं, सर्व हाताला चोळलं. त्याच्यानंतर मग खूप बरं वाटायला लागलं ते. त्याच्यानंतर मग आता आज सकाळी पुन्हा आपण बसलो साधनेला. तर आधी जे जे आपले चक्र होते, त्याचे जे कलर्स आहेत, ते इमॅजिन करायला लागायचे. परंतु आता तसं होत नाही. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक तो कलर आहे प्रत्येक चक्राचा, तो व्हाईट लाईट मध्ये बदलत होता. हे सगळे नंतर मग पूर्ण सहस्रार चक्रावर जाऊन कलेक्ट होऊन राहिले होते. खूप छान फिलिंग होऊन राहिलं होतं. आणि त्यानंतर जेव्हा मग आपण हिलिंग करतो, आपले व्हाईट ऑरा, ग्रीन ऑरा आणि पर्पल ऑरा, तर ऑटोमॅटिक आपल्या सोबती एक राऊंड तयार होऊन राहिलं. एक त्याचं एक सुंदर असं फिलिंग होऊन राहिलं होतं. खूप छान फिलिंग होऊन राहिलं होतं. थँक्यू दादा. थँक्यू. थँक्यू एव्हरी वन. गॉड ब्लेस यू ऑल. डिवाइन एनर्जी ब्लेस यू ऑल. ब्लेस यू. ब्लेस यू. थँक थँक्यू. थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. गॉड ब्लेस यू. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. थँक्यू. ओके. साक्षी ताई हा. बोलते. गुड मॉर्निंग ताई, बोला. गुड मॉर्निंग दादा. कसं वाटलं काल दादा, बोलल्यानंतर? माइंड हो, रिलॅक्स क्लिअर झाला झालं, ओपन एकदम. झालं? हो. आणि तुमचे थँक्यू म्हणतो हा. तुम्ही बोलले ना माझ्यासोबत, त्याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद आहे. कारण की मॅक्सिमम टाइम मी बोलतो लोकांसोबत, माझी मोठी ऑरा लॉस मध्ये जाते. खूप म्हणजे डिग्रेड फील होते. पण तुमच्यासोबत बोलल्यानंतर अं, मला पॉझिटिव्ह फील झाला.
एनर्जी आल्यासारखं फील झालं. थँक्यू दादा, आणि थँक्यू, थँक्यू, आणि थँक्यू. त्याच्यानंतरच ती सगळी निगेटिव्हिटी रिलीज झाली. हां. तर, खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू दादा. तुमचे पण खूप खूप आभार. सांगा. आज पण तेच झालं दादा. 3 चक्रानंतर मी डीप स्लीपमध्ये गेली. पण म्हणजे एकदम छान, खूप शांत झोप लागली मला. ठीक आहे. छान आहे. हो. कंटिन्यू करा. ऑरा हो, चेक हो दादा. झाल्यानंतर सगळे प्रॉब्लेम्स माहीत होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण ठीक आहे. प्रॉपर वर्क करू. चालेल, चालेल. ठीक आहे. ओके. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव्ह थँक्यू अँड दादा. ग्रॅटिट्यूड. एंजल्स ऑलवेज थँक्यू. ब्लेस यू. सर नमस्कार. नारायण बोलतात. व्हेरी व्हेरी गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. बोला सर. सर आज थोडं छातीमध्ये गुदमरल्यासारखं झालं होतं. अच्छा. तर स्टॉप. बाकी ते झिरो मध्ये गेलो मी, स्टॉप झालं म्हणजे काय झालं, पुन्हा मग जाग आली. काही हरकत नाही. ती एनर्जी स्टक झाली असेल छातीमध्ये, त्याच्यामुळे होते थोडं कधी झालं, कधी. 2 वेळ झालं सर, 2 वेळ झालं ते. होते होते सर. अशाच वेळेस आहे ना पण क्लीन मेडिटेशन क्लिअरची कमांड द्यायची. आजचं मेडिटेशन स्ट्रॉंग झालं. हम्म. मेडिटेशन आजचं स्ट्रॉंग झालं म्हणलं, नाही का ओके. सर? थँक्यू सर. छान आहे सर. दिवसेंदिवस तुमचे अनुभव वाढत आहे. असंच कंटिन्यू ग्रोथ करा. जीवनात कोण्याच क्षेत्रात जास्त घाई करू नका. जे मिळत आहे ना, हळूहळू हळूहळू घेण्याचा प्रयत्न करा. ओके. मी सदैव म्हणतो, अबंडन्स अनलिमिटेड आहे. कावरल्यासारखं करू नका. कोंबडी मिळाली सोन्याचं अंड देणारी, म्हणून लोभाच्या बळी पडून कोंबडीचं पोट कापू नका. आपली चटणी भाकरची शिदोरी आपल्यासोबत नेहमी राहिली पाहिजे. एक वेळा पोट भरलं आहे ना, तुम्ही कोणतीही कामं करू शकता, काहीही करू शकता. पण उपाशी पोटी राहण्याची पाळी आपल्यावर येऊ द्यायची नाही. कॉन्स्टंट गती 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 गती, हळू हळू हळूहळू प्रोग्रेस करा. तुमची मॅच्युरिटी वाढत जाईल. तुमचा ऑरा डेव्हलप, कटोरं मोठं होत जाईल. तुम्ही पहा, 1, 1.5, 2 वर्षानंतर तुम्ही असे राहणारच नाही जसे तुम्ही आता आहे. तुम्ही एक्झॅक्टली ट्रिमेंडस ग्रोथ मध्ये राहाल. पण जर क्षमतेच्या बाहेर तुम्ही जम्प करायचा विचार केला आणि गड्ड्यात जर जाऊन पडले, डबल बाहेर निघता येणार नाही. सेफ अँड सिक्युअर वर्क करा, ट्रेडिंग करा. कोणत्याही प्रोफेशन मध्ये सेफ झोन मध्ये चाला. भले कमी कमवा, पण कॉन्स्टंट कमवा. ठीक आहे. सर, काल लॉट्स ऑफ काल लव्ह एकच अँड ट्रेड झाला ग्रॅटिट्यूड. होता. गॉड दिवसभर ब्लेस एकच यू. ट्रेड गॉड ब्लेस यू. ठेवला होती. काय म्हणलं सर? काल बोला. म्हणलं काल म्हणलं ट्रेड एकच ठेवला दिवसभराचा. काय पाहिलं नाही त्याच्याकडे, काहीच नाही. संध्याकाळी पाहिलं तर ते देऊन गेला तो, काय द्यायचं तर. वा. ब्लेस यू. छान आहे, छान आहे. असंच गती करा सर. खूप छान. ठीक आहे, ठीक आहे. चला, आता कोण राहिलं? प्रणाली ताई. श्याम सुंदर कापर्डे. गुड हा, मॉर्निंग गुड सर. मॉर्निंग प्रणाली ताई, बोला. तुम्ही म्हणाले की कालचं सेशन वाया गेलं, पण ऍक्च्युली तुम्ही जे लिंक दिलेले होते हा हा. तिथून मी कंटिन्यू पूर्ण सेशन केलं एकटाच, असं आणि असं. कालचा दिवस पण माझा फार छान गेला. वाव. ते माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे की माझं रेकॉर्डेड सेशन काम करून राहिलं पॉझिटिव्हली. हो, आणि फार छान सकाळी मी स्वतःहून उठली विदाऊट अलार्म वगैरे एकदम, आणि पूर्ण मी जे नियोजन केले होते माझे सगळे काम व्यवस्थित झाले. छान दिवसाचं छान छान. टार्गेट. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. खूप खूप कॉम्प्लिमेंट. खूप सुंदर. म्हणजे मला असं ऐकायला आवडलं. यार, फर्स्ट टाइम मला कोणतरी म्हटलं है ना, की रेकॉर्डिंग सेशन मधून मला चांगलं वाटलं आणि पूर्ण दिवस छान गेला ना. म्हणजे याचा अर्थ आहे की एनर्जी फ्लो होत आहे. रेकॉर्डिंग सेशन मधून सुद्धा एनर्जी फ्लो होत आहे. गॉड ब्लेस यू. येस गॉड ब्लेस येस. यू. थँक्यू. लॉट्स ऑफ थँक्यू. लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. अशीच प्रोग्रेस करा. छान माइंडसेट ठेवा. जेवढी सुंदर ऑरा राहील, पॉझिटिव्ह माइंडसेट राहील, नेटवर्किंग, ट्रेडिंग
खूप सुंदर काम करा. सगळेजण मल्टी बिलिनियर बना, हीच माझी इच्छा आहे. अबंडन्स मध्ये लाईफ जगा, लक्झरियस लाईफ जगा, अध्यात्माला जगा आणि जीवनचा पूर्ण उपभोग घ्या. बस. गॉड ब्लेस यू. मनोज सर, श्याम सुंदर खापर्डे. गुड गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मनोज सर, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग सर. कालचा दिवसही आज तर छान गेलं, मेडिटेशन पण झालं, पण कालचं इन्सिडेंट संडेला प्रोग्राम झाला हा. आणि सडनली रात्रीपासून एकदम डोकं खूप दुखणं चालू झालं एकदम. लास्ट टाइम सारखं खूप अच्छा. वाटत हा. डोकं फुटून जाईल. हम्म. पण असं काल संध्याकाळ दुपारच्या नंतर म्हणजे 3-4 वाजतापर्यंत एक नॉर्मल झालं. एक बरं. सॅटिस्फॅक्शन वाटलं की क्लिनिंग वेगळी करायची गरज नाही पडली. म्हणजे हम्म. संध्याकाळपर्यंत वाटलं की नॉर्मलच झालो आपण पूर्ण. अच्छा. म्हणजे एवढं डोकं दुखत होतं म्हणजे भयानकच. मी असं वाटतं डोकं फुटून जाईल होतं असं. त्या लेवल. पण झालं ते म्हणजे ऑटोमॅटिकली ते नॉर्मल झालं. म्हणजे लास्ट टाइमला क्लिनिंग करायला लागलं होतं आणि यावेळेस क्लिनिंग करायची गरज नाही पडली, ऑटोमॅटिकली झालं. हे हे मला काल वेगळंच वाटलं, छान वाटलं मला काल. Lots of love and gratitude. थँक्यू Angels सर. always bless you. चला, सगळ्यात शेवटी बिलिनियर भाग्यश्री, बोला ताई. दादा गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. कसं दादा वाटलं आज माहिती आहे सगळ्यांचे अनुभव? काय फील सगळ्यांचे झालं? अनुभव खूप छान आहे आणि खूप छान वाटतं सगळ्यांचे अनुभव ऐकून वगैरे. पण मला काही माहिती काय माहिती. तुला येईल पण ना, येईल दादा येईल. माहिती आहे की म्हणजे आता माझे थोडीशी गॅप पडली ना तेव्हापासून मला ना मी नुसतं आता म्हणजे आधी तरी सकाळी असे इमॅजिन उठत होते वगैरे. आताही हम्म. उठते मी क्लासच्या याच्यावर. पण माझं कधी कसं कसं कधी काय होते माहिती एखाद्या वेळेस क्लास लावते आणि तुमचा क्लास कुठे होते मला माहितच नाही बरं. एकदम डीप स्लीप मध्ये झालेलं होतं. ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. आणि हम्म. बोला. हा आणि दादा तुमचे क्लास म्हणजे ते तुमचे जे जुने क्लास करणारे ते केव्हापासून क्लास करते कशाचे? मेडिटेशनचे? म्हणजे काय म्हणाली तू? म्हणजे तुमचे मेडिटेशनचे क्लास केव्हापासून स्टार्ट झाले? समजूनच केलेलं काय म्हणत आहे? मी असं म्हटलं की तुमचे जे मेडिटेशनचे क्लास आहेत ना ते केव्हापासून हम्म. स्टार्ट झाले होते? 6 अच्छा. महिने झाले तर 6-7 महिने झाले तर. हो सर, हो हो म्हणजे हो. अच्छा म्हणजे मला एकच महिना व्हायचंच आहे म्हणून मला एक्सपिरियन्स नाही येत आहे. हा, तुला तर एकच महिना झाला. नारायण मोरे सर 4-6 महिन्यापासून कंटिन्यू आहे. पण मनोज सर, अर्चना मॅडम, योगेश सर, दिनेश प्रधान, हे जे लोक आहे ना, हे मागच्या 4 वर्षापासून म्हणून की 3 वर्षापासून कंटिन्यू आहे. कंटिन्यू मेडिटेशन करत आहे. आणि आता तरी 1-1 तासाचं मेडिटेशन करत आहे. त्यावेळेस ते 3-3, 4-4 घंटे करत होते. तर तिथून त्यांची ही डेव्हलपमेंट सुरू झाली आहे. म्हणून इतकी सुंदर अनुभव यांना येत आहे. राजेंद्र सर आहे, निंबाळकर सर, त्यांची ऑरा खूप पॉझिटिव्ह आहे. खूप पर्सनली त्यांची ऑरा जी आहे ना ती खूप पॉझिटिव्ह आहे. तर त्याच्यामुळे त्यांना सुद्धा चांगले अनुभव येत आहे. आता तुम्ही नवीन आहे तर काही निगेटिव्ह गोष्टी आहे, निगेटिव्ह एनर्जीज आहे, त्या रिलीज होईल आणि हळूहळू तुला सुद्धा अनुभव येईल. ओके, दादा कंटिन्यू राहा प्रश्न विचारू का? आणि डीप स्लीप मध्ये जात आहे ना ते खूप चांगलं आहे.
एनर्जी रिस्टार्ट करत आहे बॉडीला, रिफ्रेश करत आहे, रिबूट करत आहे. आणि थोडस आशुतोषला समजावून सांगा, नाही कमीत कमी एखादं सेशन तरी अटेंड करत जा. रेकॉर्डेड सेशन दिलेले आहे. प्रणालीताईचा आज तुम्हाला अनुभव येऊनच गेला की रेकॉर्डेड सेशन हो. मधून पण त्यांना एनर्जी फील झाली, बरोबर. आणि काही कालचं तर मला माहिती की कालचं सेशन काय झालं माहिती, म्हणजे ऑन वगैरे केलं आणि नंतर मग तुमचा आवाजच नव्हता येत. काय माहिती हो, काय झालं. ते काहीतरी गडबड झाली काल, झूमच काम सर करत नव्हतं. काल काल बोला. जरी सेशन जॉईन नाही झाली तरी इनडायरेक्टली डायरेक्टली मी कनेक्टेड होते. बरोबर बरोबर. हे हा, देर इज नो रिझन असं झालं. बरोबर. व्हेरी गुड, थँक्यू सो मच. ते रेकॉर्डेड सेशन करा. जर तुला वेळ मिळाला तर जेव्हा तुम्ही फ्रेश राहते, ऍक्टिव्ह असते, दुपारच्या वेळेला म्हणा, त्यावेळेस पुन्हा साधना करायची. त्यावेळेस ती एनर्जी मेडिटेशन केव्हा पण करता येते का? कधी 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 सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करा. आणि दादा एक प्रश्न विचारू का? बोल ना. आपल्या म्हणजे शरीर हे 3 तत्वापासून बनलेलं असतं. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. ह्या गुणांचा काय परिणाम पडतो आपल्या शरीरावर? सगळं काही आहे ना ह्या 3 तत्वातूनच चालून राहिलं आहे. ठीक आहे. रजोगुण आपण तमोगुण पासून सुरू करू. तमोगुण हे जर तत्व वाढलं तर शरीर लेथर्जिक होऊन जाते, म्हणजे आळस, पडून राहणे, काहीच करायची इच्छा न होणे, कोणतेच स्वप्न नाही, कोणती आशा नाही, स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करायची इच्छा नाही, कोणाला दुसऱ्याला डेव्हलप करायची इच्छा नाही, कोणतंच काम करायची इच्छा नाही, असं जे पडून राहण्याचा स्वभाव. दुसरं, जास्त त्याला टोकलं तर सडनली बॉम्ब सारखा फुटणे, काम करत खूप ढोरासारखा काम करत नंतर पडून राहील, है ना. काही लोक असे असते बिलकुल दारू नाही पेत, पहिले तर 15 दिवस दारूच पेते, तमोगुण नेचर आहे. बिलकुल बोलत नाही बोलत नाही बोलत नाही, बोलायला लागले तर भयंकर भांडण करते, तमोगुण नेचर आहे. 9 दिवस नवरात्र काढा, श्रावण महिना काढा आणि करच्या दिवशी अंडे मटणावर तुटून पडा, तमोगुण नेचर आहे. तर ह्या नेचरमुळे तुमचं शरीर जसं बनते तसं नेचर आहे, तर तशी तुमच्या लाईफमध्ये रिझल्ट येईल, कारण की ते नेचर तुम्हाला ते कामच करू देणार नाही. ठीक आहे. मग ते रजोगुण. रजोगुण नेचर आहे फुल्ली ऍक्टिव्ह पर्सन, तुड 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 काम करणारा, सतत बोलत राहणे, सतत काम करत राहणे, हायली एनर्जी, मोठे मोठे स्वप्न, मोठे विचार, पैशाचे विचार, सतत पैसा कमवण्याची इच्छा, काम करत राहणे, डिसिप्लिन राहणे, खूप सारं स्वादिष्ट जेवण त्याला पाहिजे असते, राग रंग, ऐश्वर्य, लक्झरी, चांगले कपडे, आणि त्याच्यासाठी खूप मेहनत करणारा व्यक्ती हा रजोगुण. ज्याच्या बॉडीमध्ये रजोगुण जास्त आहे तो नॅचरली वेल्दी, हेल्दी असते, आणि वेल्थ त्याच्याकडे ऑटोमॅटिक येते, पैसा येते, तो काम पण तसंच करते. ठीक आहे. सत्वगुण एकदम प्युअर, व्हाईट लाईट, सात्विक जेवण, मांसाहार नाही, जेवणामध्ये पण खूप सारं गोड चटमट, तेलाचं तुपाचं तो असं खाणार नाही, एकदम सात्विक जेवण करत, फळ ज्यूस याच्यावर उतरणार, वाणी शांत, शरीर शांत, खूप जास्त फुगलेला नाही, लीन बॉडी राहील, शांत नेचर राहील, बोलणार ते एकदम शांततेनं, कधी भांडणार नाही, खूप जास्त तडतड करणार नाही, खूप जास्त आळशी राहणार नाही. म्हणजे दोन्ही एनर्जीचा बॅलन्स राहील. दिसेल तो आळशी सारखा बसून पण काम सांगितल्याबरोबर काम करत राहील, है ना. कामही इतका पॉझिटिव्हली करेल, कोणाला त्रास होणार नाही, आणि त्याला कोण त्रास दिला तो कोणाला रिप्लाय करणार नाही. एवढी पॉझिटिव्ह ऑरा राहील की जो जो व्यक्ती त्याच्या संपर्कात येईल तो हमेशा त्याचा टच त्याला पाहिजे असेल. त्याच्या असण्याने बोलण्याने लोक मोटिवेट होते, हे सत्वगुण.
हे जर आलं तर आपण त्या टाईपचे लोक बनतो. आणि आता आपल्याला डिसाईड करणे आहे की तुम्हाला कोणती एनर्जी पाहिजे, है ना? म्हणून आपल्याला आपल्या जीवनात वेल्थ आणि स्पिरिच्युअलिटी दोघांनाही जोडायचं आहे. सत्वगुण आणि रजोगुण. तमोगुणला अवॉइड करायचं आहे. तमोगुण कामाचं असते रात्री झोपण्यासाठी. ज्यांच्या बॉडीमध्ये तमोगुण डिस्टर्ब होते ते रात्रीची झोपू शकत नाही. ना, रजोगुण जास्त वाढलं, झोपीतही पैसा पैसा पैसा, काम 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 करत आहे, 24 तास विचार करत आहे. आणि जास्त सत्वगुण झालं तर बिलकुल विचार करत नाही, तो तसाही पडूनच राहते मग. है ना? म्हणजे जास्त स्पिरिच्युअल लोक पण काही कामाचे राहत नाही, आणि जास्त तमोगुणी लोक सुद्धा कामाचे राहत नाही. तर आपल्याला रजोगुण आणि तमोगुण याचं कॉम्बिनेशन नाही पाहिजे, आपल्याला सत्वगुण आणि रजोगुणचं कॉम्बिनेशन पाहिजे. म्हणून आपल्याला वेल्थ पण अट्रॅक्ट करायची आहे आणि स्पिरिच्युअलिटी पण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायची आहे. कळलं? थँक्यू ओके, दादा. चला. तर सर्वांचं बोलणं झालेलं आहे. आपण आता सेशन क्लोज करू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. गॉड ब्लेस यू. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. ऑलवेज ब्लेस यू. Lots of love, lots of gratitude, lots of happiness, strength and courage, divine protection and security, higher frequency, higher vibration, high willpower. Angels bless you, bless you.